तर आज आपण बनवणार आहोत रगडा कचोरी. तर चला मग स्टार्ट करूयात हे रगडा कचोरी बनवण्यासाठी. तर सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते मी घेतलेले आहेत 3 आलू आणि ते जे आहे कट करून घेतलेले आहेत आणि भिजवलेले पांढरे वाटाणे जे आहेत ते पण घेतलेले आहेत. त्याला 5 ते 6 तास भिजू घालायचं आहे आणि ते कट केलेले आलू आणि ते वाटाणे एका कुकरमध्ये टाकायचे आहेत आणि ते 1 ते 2 वेळेस धुवून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर मध्ये जे आहे ते 2.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे मी आणि मध्ये हळद टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून त्याला गॅसवरती ठेवून दिलेलं आहे ते कुकर. तर याचे जे आहे ते 4 ते 5 आपल्याला शिट्ट्या मारून घ्यायच्या आहेत. ते कुकर गॅसवर ठेवलेलं आहे. तोपर्यंत इकडं जे आहे ते कचोरीचं आपण पीठ जे आहे ते मळून घेऊया. तर त्याच्यासाठी घेतलेलं आहे मी ते 2 वाटी मैदा घेतलेले आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि 4 चम्मच जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल साधं नॉर्मलच आहे, तेल असं गरम वगैरे करून मी नाही घेतलं. तर ते एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण. आधी तेल जे आहे ते पिठामध्ये पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर जे आहे ते असा पाणी टाकून त्याचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे जे आहे ते पीठ व्हायला पाहिजे एकत्र. त्याच्यानंतर मग मध्ये पाणी टाकून त्याचा गोळा मळून घेतलेला आहे. थोडंसं पाण्याने तेल लावून जे आहे ते साईडला झाकून ठेवून द्यायचं आहे. आणि आता आपल्याला करायचं आहे मसाला. कचोरीचे जे फिलिंग असतं त्याच्यासाठी मसाला रेडी करायचा आहे. तर इथे मिक्सरमध्ये जे आहे ते जिरे घेतलेले आहेत मी, थोडीशी सोप घेतलेली आहे, धने घेतलेले आहेत, म्हणजे धनिया पावडर घेतलेला आहे, मध्ये ओवा घेतलेला आहे आणि मेथी दाणा, लवंग आणि काळे मिरे घेतलेले आहेत. आणि हे जे आहे आता आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. एकदम मी बारीक ग्राइंड करून घेतलेला आहे हे मसाला. त्याच्यानंतर जे आहे आपल्याला आता ग्रीन चटणी त्याच्यामध्ये जी टाकायची आहे त्या मसाल्यामध्ये ते करून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची आणि थोडंसंच पाणी टाकून घेतलेलं आहे. हे पण ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर ग्राइंड करून ते झाले. ते कढईमध्ये जे आहे ते 1 कप म्हणजे 1 चम्मच जे आहे ते तेल घेतलेलं आहे. ते तेल चांगल्या प्रकारे गरम होऊ द्यायचं आहे आणि आपला ग्रीन मसाला जो होतो ते मध्ये टाकून घ्यायचा आहे आणि ते चांगल्या प्रकारे फ्राय झाल्यानंतर जे आहे तेलामध्ये ड्राय मसाला जो होतो आपला खडे मसाल्यांचा ते मसाला टाकायचा आहे आणि असं एकजीव वगैरे झाल्यानंतर मध्ये जे आहे ते 1 वाटी बेसन टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते आता चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. थोडंसं बेसन जे आहे याच्यामध्ये एकजीव झालं किंवा ते बेसन भाजत वगैरे आल्यानंतर मध्ये थोडंसं मध्ये जे आहे आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. मग आणखीन एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला. मग आपला हे जो मसाला आहे हे पण जे आहे ते एकदम रेडी होतो आणि साईडला मैदा जे आहे ते मैदा आपण रेस्टला ठेवलेला होता. तर त्या पिठाला पण आणखीन थोडंसं मळून जे आहे त्याचे बारीक बारीक गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर हे याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे मी आणि आता हे जे आहे एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे मसाला जे आहे ते एकदम रेडी झालेला आहे. याच्यामध्ये शेवटी मीठ टाकायचं आहे, आधी मीठ नाही टाकायचं, शेवटी मीठ टाकायचं आहे आपल्याला. आणि या जे बेसनच्या वगैरे गाठी होतात हे हाताने जे आहे ते नंतर चुरून एकदम असं मोकळ्या वगैरे ते आपल्याला करून घ्यायचे आहेत. तर बघा आपला मसाला जे आहे ते एकदम रेडी आहे. साईडला गोळा वगैरे मळून घेतला होता मी थोडासा. आणखीन नंतर जे आहे जे बारीक बारीक असे जे आहे छोटे छोटे उंडे भरून घेतलेले आहेत. आपल्याला काय करायचं आहे ते पिठाचा जो गोळा असतो छोटावाला ते घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे मसाला भरून असं पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे आणि हातावरतीच ते कचोरी जी आहे ती बारीक करायची आहे. असं लाटण्यासाठी वगैरे गेलं तर ती कचोरी फुटू शकते, लाटू पण शकतो, पण आम्ही जे आहे त्याच्या हातावर करून घेतलेले आहेत. तेल जे आहे लो टू मिडियम गॅसवरच म्हणजे तेलामध्ये जे आहे ते लो टू मिडियम गॅसवर जे आहे कचोरी आपल्याला तळायची आहे. जास्त तेल गरम करायचं नाही आहे आपल्याला आणि फुल गॅस पण करायचं नाही कचोरी तळताना, कारण मग ते मधून तशीच कच्ची राहणार. तर इथे कचोरी वगैरे जे आहे ती तळून झालेली आहे आणि तर रगडा आपला मस्त जे आहे ते एकदम शिजून रेडी आहे. त्याच्यामध्ये नंतर पोटॅटो मॅशरने त्याला मॅश केलं, मध्ये मीठ टाकलं, कोथिंबीर टाकली आणि ते आपला रगडा एकदम रेडी आहे. तर आता इथं आपण सर्व करूयात, कारण कचोरी पण रेडी आहे, रगडा पण रेडी आहे. तर कचोरी चांगली चुरून घेतली, त्याच्यावर रगडा टाकला, थोडंसं मिक्स करून घेतलं, हिरवी चटणी वगैरे टाकली आणि त्याच्यानंतर मध्ये जे आहे ते कांदा, टोमॅटो, शेव, मीठ, मिरची किंवा चटणी वगैरे आपल्याला कोणची आवडत असेल तर ते टाकायची. मग आपला जे आहे ते रगडा कचोरी एकदम रेडी आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे मला नक्की सांगा.